आई शपथ काय वाजता येऊ दिसतंय. आई शपथ काय पाणी आहे राव. बघायला खांडीपुढे काय बघायला ते बंगले बंगले बघायला दुसरं काय तो दुसरं काय नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललेलो आहे खांडी गावासाठी. ॲक्च्युली खांडीसाठी बराचसा उशीर झालेला आहे आम्हाला. जेमतेम पावसाळा आता संपत आलेला आहे. पावसाळ्याच्या पीक सीझनमध्ये आपल्याला खांडी गावामध्ये जायला पाहिजे. तिथे खूप सारे आपल्याला वॉटरफॉल, डॅम व्ह्यू आणि ग्रीनरी बघायला भेटेल. मलाही माहीत नाही, मी फक्त छोटेसे शॉर्ट्स पाहिलेले आहेत खांडी गावाचे. जर पाहूया जाऊ कसं आहे. खांडी हे मावळमधील कान्हे गावापासून 30 किलोमीटर अंतरावर ठोकरवाडी धरणाजवळ वसलेले एक लहान व सुंदर असं गाव, जो ओळखला जातो निसर्गरम्य ठिकाणांसाठी. दुपारचे 2 वाजले होते, पण घरात बसण्याची इच्छा होत नव्हती. मग तन्मयला फोन केला व खांडी गावाची वाट पकडली. खांडी पुण्यापासून 75 किलोमीटर तर मुंबईपासून 145 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण कामशेतपासून राईट टर्न मारलेला आहे आणि आपण खांडी गावाकडे कूच करतोय आता. आई शपथ काय वाजता येऊ दिसतंय. नवीन ब्रिजवरनं व्हिडिओ शूट करायला भारी आहे. वाटेतच आपल्याला इंद्रायणी नदी भेटते, जी पावसामुळे भरून वाहत होती. हीच नदी पुढे आळंदीतून जाते. मावळमध्ये पावसाळ्यात पावसाचा जोर खूपच असतो, त्यामुळे येथे भाताची लागवड केली जाते व येथे तयार होणारे इंद्रायणी भात हा जगभर प्रसिद्ध आहे. ह्याला ट्रेक आहे. अरे धबधब्याचं पाणी. अच्छा अच्छा अच्छा. धबधबा पडतो. जगताप वॉटरफॉल. ओके ओके ओके. आता पाणी नाही ना. आणि कुठलं वरनं दिसते का तुला? आई शपथ हा मस्त नजारा आहे. पाऊस अजून झाला की रस्ता एकदम चिटकूनच जातो. हे बघ तिकडे एक वॉटरफॉल आहे बघ. मार्गात असलेल्या वाहन गावजवळ येताच दिसायला सुरुवात होते ते ठोकरवाडी डॅमचा विस्तृत पसरलेला जलाशय. आई शपथ काय पाणी आहे राव. नुसतं खळ 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 आवाज येतो. तर मित्रांनो, आम्ही इकडे एक धरणाजवळ थांबलेलो होतो आणि तुम्ही खूपसुरत नजारा पाहू शकता धरणाचा. मस्त व्ह्यू पॉईंट आहे इकडे. पुणे व मुंबईपासून येताना या मार्गामध्ये असंख्य असे धबधबे पाहायला मिळतात, ज्यात स्वतः खांडी वॉटरफॉल, कांबरे वॉटरफॉल, बेंदेवाडी वॉटरफॉल, जगताप वॉटरफॉल, लालवाडी वॉटरफॉल, तसेच ठोकरवाडी डॅम आणि ह्या व्यतिरिक्त खूप सारे अननोन वॉटरफॉलसुद्धा पाहायला मिळतात. त्या वॉटरफॉलचं पाणी इकडनं जातं सगळं. खांडी पॉईंटला काय काय भेटेल बघायला. खांडीपुढे काय बघायला ते बंगले बंगले बघायला दुसरं काय तो दुसरं काय नाही. इकडे इकडे बघायला मिळेल तुम्हाला ते धबधबे. धबधबे तिकडे आहेत ते मागं. हा तुम्ही येता ना
हां जाऊन आले हां तिकडनं जाऊन आलो जाऊन आलो हां जाऊन आलो. मग काय नाही तिकडे करायचं तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो होतो खांडी गावासाठी. येताना खूप सारे असे वॉटरफॉल्स होते. जेमतेम आता वॉटरफॉल संपत आलेले, कारण पावसाळा संपत आलेला आहे, शेवटचा पाऊस राहिलेला आहे. आणि खूपसूरत नजारेही पाहिले आम्ही. आत्ता तुम्ही माझ्या मागेही पाहू शकता, मस्त असे ढग आलेले आहेत. कधी पावसाला सुरुवात होईल परत एकदा काही सांगता येत नाही. त्यासाठी थोडेसे ड्रोन शॉट्स वगैरे घेतले आणि कॅमेरा शूटिंग वगैरे घेतली. त्यानंतर आता आम्ही इकडनं घरी जाणार आहोत. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.